मी भीमराव कडाळे पाटील BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, राहुल गांधींची तरुण संवाद यात्रा ही देशभर सुरू झालेली आहे आणि या यात्रेमुळे काहीच भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी, अमित शहा घाबरलेले आपल्याला अवस्थेत दिसत आहेत। कारण की राजस्थानच्या कोटामधून ही यात्रा सुरुवात होणार होती। तिथं जे लागलेले राहुल गांधींचे बॅनर, जे काय तिथं यात्रेदरम्यान जे काय लावलेलं होतं, फ्लेक्स असतील, छोटे छोटे बॅनर असतील, हे सगळे बॅनर मात्र भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं, तिथल्या राजस्थानमध्ये भाजपचं सरकार आहे, त्यांनी ते सगळे उतरवले अशी स्थिती दिसते। म्हणजे बघा, राहुल गांधी यांचं देशभर तरुण संवाद यात्रा ही कुठं कुठं होणार आहे, छात्र संवाद यात्रा। तसंच सर्वाधिक त्यांनी फोकस कुठं कुठं दिलेला होता या अगोदर, तर आता कुठं त्यांची संवाद यात्रा जाणार आहे। जसं त्यांनी भारत जोडो अभियान काढलं होतं, त्या भारत जोडो अभियानाचा फायदाच झाला काँग्रेस पक्षाला। जे काँग्रेस पक्षाचे 50च्या आत खासदार होते ते 99 पर्यंत जाऊन ठेपले। म्हणजे त्या भारत जोडोचा सुद्धा फायदाच झाला होता। असाच आता ह्या यात्रेचा तरुण संवाद यात्रा म्हणजे देशामध्ये कॉक्रोच जनता पार्टीचं सुद्धा तरुणांची आंदोलनं सुरू आहेत, तर त्या धर्तीवरती हे आंदोलन आहे, हे नेमकं कुठं कुठं जाईल, याचा कितपत फायदा होईल राहुल गांधींना? खरंच 2029च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधींना फायदा होईल का याचा? आणि मोदी शहा यांचं काय मत आहे या सगळ्या गोष्टींवरती? तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। देशामध्ये 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे आणि मोदी आणि शहा यांच्या हातात देश दिलेला आहे। मात्र विकासाच्या मुद्द्याकडे आपण जायला हवं होतं, परंतु तो विकासाचा मुद्दा काहीसा बाजूला पडला गेलेला आपल्याला दिसलेला आहे। त्यातच देशामध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। जात, धर्म, पंथ, भारत, पाकिस्तान यातच सगळं आपण अडकून बसलेलो आहे। अमेरिकेनं आपल्या 3 जहाजांवरती हल्ले केलेले आहेत। 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे, परंतु त्या जहाजामधून त्या अधिकाऱ्यांचा मृत्यू सुद्धा झालेला असताना बॉडी सुद्धा आपल्या भारतामध्ये आणण्यासाठी देशातल्या इतर कुणी संपर्क केलेला नाही आणि ती बॉडी सुद्धा आणता येत नाही, सोडून तिचा वास येतोय। म्हणजे त्याचं बघा, त्याचं व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहेत बरेचसे। म्हणजे याचा अर्थ आपली जी विदेश नीती आहे ही किती कुमकुवत झाली हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। म्हणजे नुसती विदेश नीतीच आपली फेल ठरली का? विदेश नीतीच कुमकुवत झाली का? तर नाही, विदेश नीतीसोबत आपल्या देशाचा जो विकास, हा विकास सुद्धा कुमकुवत झालेला आहे। त्याचबरोबर देशामध्ये जे सांगितलं गेलं, सबका साथ सबका विकास, स्किल डेव्हलपमेंट, 100 स्मार्ट सिट्या, प्रत्येक वर्षी एक गाव दत्तक घेणं आणि गाव सुधारवणं, हे जे काय सांगितलं होतं, काळा पैसा बाहेर गेलेला देशात येईल, हे सगळं सांगितलेलं होतं, ह्याच्यातलं काहीही झालेलं नाही। यामुळं तरुण पिढी आता सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहे। तरुणांना वाटतंय की आता देशाचं भविष्य उज्ज्वल नाही, यामुळं तरुण सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत। आता त्यातच कॉक्रोच जनता पार्टी म्हणून नवीन पक्ष आला, नवीन संघटन आलंय, अभिजित लिपके यांनी काढलेलं। आणि या कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यक्रमाला बरेच तरुण जमायला लागलेले आहेत। जिकडे पाहिल तिकडे आपल्याला तेच दिसत आहेत। मग आता त्या धर्तीवरती राहुल गांधी यांनी सुद्धा सध्या छात्र संवाद यात्रा सुरू केलेली आहे आणि ती देशभर करणार आहेत राहुल गांधी। आता भाजप घाबरले, मोदी शहा घाबरले की बाबा हे छात्र आंदोलन जर राहुल गांधी यांनी जर केलं, छात्र संवाद यात्रा, त्याच्यामध्ये तरुण राहुल गांधींना प्रश्न विचारतील किंवा राहुल गांधी त्याची काही उत्तरं देतील। तरुणांचा सहभाग आणि तरुणांचा संवाद, देशाचं जर सरकार बदलायचं असेल तर ते तरुणांच्या हातामध्ये आहे।
पण घरी गेल्यानंतर मात्र आई वडील भाऊ बहीण या सगळ्यांना कन्व्हिन्स करू शकतो, सांगू शकतो, आपल्या मतदानामध्ये रूपांतर करू शकतो, अशी सध्याची देशामध्ये स्थिती आहे. आता देशातला तरुण का उठाव करायला लागलेला आहे, तर त्या तरुणांना नोकरी लागलेली नाही, शिक्षण झालंय, नोकरी नाही. एकतर शिक्षण महाग आहे, लाखो रुपये घालवल्याशिवाय शिक्षण होत नाही. शिक्षण संस्था चालक गबरगंड झालेले आहेत, अधिकारी गबरगंड झालेले आहेत. त्यातच पेपरफुटीचं जे प्रकरण आहेत, ही प्रकरणं सुद्धा देशभर जोरदार गाजायला लागलेली आहेत. पेपरफुटीनं लोक त्रस्त आहेत, पालक बी त्रस्त आहेत, विद्यार्थी बी त्रस्त आहेत. उठलं सुटलं की पेपर फुटला, उठलं सुटलं की पेपर फुटला. म्हणजे पेपर फुटीचं प्रकरण अशी भयानक झालेली आहे ती की यामुळं अनेक जण त्रस्त आहेत. आणि पेपर फुटीचं आता आंदोलन म्हणजे तरुणांनीच हे आंदोलन सुरुवात केली. सुप्रीम कोर्टाचे सुप्रीमो म्हणजे सुप्रीम कोर्ट यानं एका याचिका दरम्यान याचिकाकर्त्याला म्हटलं की तुम्ही झुरळ आहे, कॉक्रोच आहे, बरंच काय काय बोलले. आणि त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचाच उदय झाला आणि ते अभिजित तिपके यांनी या कॉक्रोच जनता पार्टीचा उदय केला आणि ती कॉक्रोच जनता पार्टी देशभर पसरली. आता त्यांनी सगळ्यात आधीचं आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतरवरती केलं आणि जंतर मंतरवरती आंदोलन झाल्यानंतर त्या आंदोलनाची धग आता देशभर पसरलेली आहे. राजस्थानमध्ये झालं, त्यानंतर पुण्यामध्ये झालं, महाराष्ट्रातल्या नंतर कर्नाटकमध्ये झालं, पंजाबमध्ये झालं, अशा विविध राज्यांमध्ये आता हे आंदोलनाचं लोण पसरलेलं आहे. राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला जनाधार मिळवायचा असेल तर देश पातळीवरती यात्रा केल्या पाहिजेत, लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. लोकांमधला आत्मविश्वास हा प्रदान केला पाहिजे. म्हणजे लोकांचा आत्मविश्वास मिळवणं गरजेचं आहे, तरुणांचा आत्मविश्वास मिळवणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्षाने एक आपली छबी तयार केलेली आहे की भाजप आहे तरच आपण जिवंत राहू शकतो देशात, अशी छबी तयार केलेली आहे. म्हणजे मुस्लिम आपला किती कट्टर दुश्मन आहे हे मोदी शहानी लोकांच्या मनावर बिंबवलेलं आहे आणि ह्याच्यातून लोकांना बाहेर काढणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त हिंदू मुस्लिम न करता देशाच्या विकासात्मक कामं केली पाहिजेत हे लोकांना पटवून सांगणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच राहुल गांधी यांनी ही तरुण म्हणजे छात्र संवाद यात्रा सुरू केलेली आहे. आणि या यात्रेचा शुभारंभ मात्र राजस्थानच्या कोट्यामधून सुरू केलेला आहे. 17 जून 2026 पासून पेपरफुटी असेल, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांवरती आंदोलन करायला राहुल गांधींनी सुरुवात केलेली आहे. नेट असेल, NTA असेल, SSC परीक्षांचे घोटाळे असतील, हे सगळेच विषय यामध्ये स्वतः राहुल गांधी रस्त्यावरती उतरणार आहेत. तसंच त्यांच्यासोबत काँग्रेसची काही मंडळी सुद्धा उतरणार आहे. आता हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी बरेच जिल्हे घेतलेले आहेत आणि त्या जिल्ह्यातल्या महाविद्यालयामध्ये जाऊन राहुल गांधी हे आपले विचार पटवून सांगण्याचं काम तिथं करणार आहेत. तसंच त्यांनी रोड मॅप सुद्धा तयार केलेला आहे. म्हणजे तिथं शेतकऱ्यांकडे गेलं तर शेतकऱ्यांसोबत काय बोललं पाहिजे, विद्यार्थ्यांसोबत काय बोललं पाहिजे, उद्योगधंद्यां म्हणजे जे छोटे छोटे लघु उद्योगावाले आहेत त्यांच्यासोबत काय बोललं पाहिजे, याचा सगळा राहुल गांधी यांनी रोड मॅप तयार केलेला आहे. आणि त्याचबरोबर जे इंडो डील म्हणजे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे अमेरिकेसोबत जे डील केलेलं आहे त्या डील बाबत सुद्धा शेतकऱ्यांना समजावून सांगणार की त्याचा फायदा किती आणि तोटा किती. ते डील झाल्यामुळं आपल्याला तोटा किती सहन करावा लागणार आहे, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांची नेमकं काय होईल या सगळ्या गोष्टींमुळं. नरेंद्र मोदी यांनी ट्रम्पच्या दबावाखाली येऊन हा सगळा सौदा केलेला आहे. त्याचबरोबर अडाणी आणि अंबानी यांना कशा पद्धतीनं जमिनींचं वाटप केलेलं आहे, कशा जमिनी त्यांना कवडीमोल भावामध्ये दिलेल्या आहेत, हे सुद्धा जनतेमध्ये जाऊन सांगणार असं राहुल गांधी यांनी सांगितलं गेलेलं आहे. असा त्यांनी रोड मॅप तयार केलेला आहे. देशाच्या हिताचा सौदा कसा नरेंद्र मोदींनी केलेला आहे हे देशात पोस्टर लावून लोकांना सांगा असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे. पुन्हा राष्ट्रीय सुरक्षेवरती देखील बोलणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे. पूर्व सेना प्रमुख
जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा आधार घेऊन सुद्धा 56 इंची छातीवरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. त्या जनरल नरवणे यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक वर्णन केले आहेत की नरेंद्र मोदी हे काही कामाचे नाहीत, नरेंद्र मोदी हे आदेश देऊ शकत नाही, अमेरिकेला किती घाबरतात, नरेंद्र मोदी किती भिकडे आहेत, हे सगळं या नरवणेंच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. आणि त्या पुस्तकांचा आधार घेऊन सुद्धा राहुल गांधी हे लोकांना सांगणार आहेत. तसंच जे आता मतदान कमी करण्याची जी मोहीम भाजपनं हाती घेतलेली आहे, हे याचं सुद्धा व्यापक आंदोलन, जन आंदोलन हे राहुल गांधींना सांगितलं आहे की हे सुद्धा आपण उभं करणार आहोत आणि त्याच्यावरती सुद्धा काम केलं जाणार आहे. आता पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ ह्या ज्या निवडणुका होत्या, या निवडणुकांमध्ये सुद्धा राहुल गांधी यांनी रोडमॅप तयार केला होता आणि त्यामुळंच केरळची सत्ता आली असंही सांगितलं जाते. आता राहुल गांधी थेट तरुणांशी संवाद साधणार आहेत. थेट तरुणांची म्हणजे राजस्थान हे पहिलंच निवडलेलं आहे. राजस्थान मधल्या ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या शिक्षण संस्थांमध्ये जाऊन तरुणांशी ते डायरेक्ट संवाद साधणार आहेत. म्हणजे छात्र संवाद कार्यक्रम अशा नावाचा त्यांनी कार्यक्रम आता सुरू केलेला आहे. आणि तिथं जाऊन पूर्णपणे त्याचं स्वरूप कसं असणार आहे, गैर राजकीय म्हणजे राजकीय माणसं तिथं जास्त न्यायची नाहीत, हे स्वतःच जाणार, तरुणांचे प्रश्न विचारणार, तरुणांना विचारणार की बाबा तुम्हाला काय वाटतंय, 1 to 1 अशी चर्चा तरुणांसोबत साधणार, विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांच्या सूचना, त्यांचा अनुभव ऐकणार आणि त्याच्यावरती काम करणार असंही राहुल गांधींनी सांगितलंय. तसंच विशेष कॉरिडॉर म्हणजे कार्यक्रमासाठी वेगळं कॉरिडॉर बनवलं जाणार आहे, जेणेकरून थेट विद्यार्थ्यांची तिथं गप्पा मारता येतील. काही विद्यार्थी आत तिथं सोडले जाणार आणि ते विद्यार्थी प्रश्न विचारणार आणि त्याला उत्तरं राहुल गांधी देणार. तसंच पॉप सिंगर, लष्करी आणि म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीचं कार्यक्रम राबवणार आहेत. आणि या सगळ्यांमध्ये राजस्थानचे सगळे नेते या सगळ्यांमध्ये राहुल गांधी यांना मदत करणार आहेत. म्हणजे हे देशव्यापी आंदोलन आहे. नेट पेपर फुटी प्रकरणाचं सुद्धा त्यात विषय आहे. NTA असेल, SSC असेल, हे परीक्षांचे घोटाळे म्हणजे देशामध्ये जे पण काय सध्या सुरू आहे ह्या सगळ्या प्रश्नांवरती राहुल गांधी बोलणार आहेत. बुलेटवरून म्हणजे असे रॅली, राहुल गांधी रॅली सुद्धा करणार आहेत. त्या आताच पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्यांमध्ये 1300 किलोमीटरचं अंतर पार करणार आहेत. या सगळ्यासाठी 16 दिवस लागणार आहेत. आता ह्याच्यामध्ये त्यांच्यासोबत तेजस्वी यादव, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, MK स्टॅलिन, सिद्धरामय्या हे सगळे सहभागी होणार आहेत. म्हणजे ह्या देशव्यापी आंदोलनामध्ये म्हणजे ज्या ज्या राज्यात जाईल त्या त्या राज्यातले सगळे नेते त्यांच्यासोबत बोलणार आहेत, त्यांच्यासोबत राहणार आहेत, त्यांच्यासोबत ते सुद्धा चर्चा करणार आहेत तरुणांशी. परंतु प्रश्न हे फक्त राहुल गांधी यांनाच उत्तर देणार, राहुल गांधींनाच विचारले जाणार आहेत. आणि राहुल गांधी यांची जी ही तरुण सहभागी यात्रा जी आहे, या यात्रेमुळं भारतीय जनता पक्षामध्ये सन्नाटा पसरला आणि नाराजी पसरली. आता भारतीय जनता पक्षानं बघा पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचे 20 खासदार फोडले. तसंच महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरेंचे 7 खासदार फोडले. 9 खासदार आहेत, त्यापैकी 7 खासदार एका बाजूला गेलेले आहेत. आणि हे 7 खासदार फोडले म्हणजे 27 खासदार भाजपनं आतापर्यंत फोडलेला आहे. भाजपचा मनसुबाच आहे की देशामध्ये 1/3 बहुमत आपल्या बाजूने खेचायचं आणि देशामध्ये एक हाती एक हुकुमशाही लागू करायची, अशा पद्धतीचं काम सध्या भाजपचं सुरू आहे. खासदार फोड, आमदार फोड, सगळी सत्ता फोड, विरोधकाला कुंपवत कर. आजपर्यंतच्या राजकारणामध्ये कधीच असं झालं नव्हतं की विरोधकाला एवढं कुंपवत केलं जाईल. परंतु आता ज्या ज्या पक्षामध्ये फूट पाडता येईल त्या त्या पक्षामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षानं केलेला आहे. आता हे झाल्यानंतर हे काँग्रेसच्या सुद्धा मुळावरती उठणार आहेत. काँग्रेसचे जे 99 खासदार आहेत याच्यामध्ये सुद्धा फूट पाडतील आणि त्यांना सुद्धा नेस्तनाबूत करतील असा प्रयत्न भारतीय जनता पक्षानं सध्या सुरू केलेला आहे. परंतु ही सगळी मेघ काँग्रेस पक्षानं ओळखलेली आहे आणि काँग्रेस पक्षानं ओळखल्यामुळं काँग्रेस पक्ष सुद्धा हालड झालेला आहे. जसं ममता बॅनर्जीचं झालंय, उद्धव ठाकरेंचं झालंय, शरद पवारांचं झालंय,
अशीच परिस्थिती आपल्यावरती सुद्धा येऊ शकते. म्हणून त्यांनी आताच या सगळ्या गोष्टींची तयारी केलेली आहे की खासदार फुटले नाही पाहिजे. म्हणजे त्यांनी व्यवस्थित अशी तयारी आता सध्या सुरू केलेली आहे. परंतु एवढंच आहे की नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राहुल गांधींच्या रॅलीला मात्र घाबरलेले आहेत. आणि राहुल गांधींची रॅली किंवा राहुल गांधींची तरुणांची संवाद यात्रा जी आहे ही होऊच द्यायची नाही. जिथं जिथं पोस्टर लावले जातील, बॅनर लावले जातील, हे सगळे बॅनर काढायचे. म्हणजे महापालिका असेल, नगरपालिका असेल, नगरपंचायती असतील, ह्या बहुसंख्य भाजपच्या ताब्यात आहेत. या लावूच द्यायचे नाही. ते इथं बॅनर काय लावले तरी ते नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं ते काढून टाकायचे. असा तडाखा भाजपनं सुरू केला आहे. परंतु सूर्य किती जरी झाकला तरी तो उगवायचा राहत नाही. कोंबडं किती जरी डालून ठेवलं तरी ते आरवायचं राहत नाही. अशाच पद्धतीनं राहुल गांधींना किती जरी अडवण्याचा प्रयत्न केला तरी सध्या तरुणांचा चेहरा किंवा विकासाचं जे रोल मॉडेल आहे राहुल गांधींकडे, हे मात्र भारतीय जनता पक्ष आणि RSS कडे नाही. हेही तितकंच खरं आहे. नरेंद्र मोदींना जी आतापर्यंत 12-13 वर्षे मिळालेली आहे, ही 12-13 वर्षे निव्वळ सपशेल फेल ठरलेली आहेत. येणारा आता 3 वर्षामध्ये निवडणूक लागेल. म्हणजे 2029ला निवडणूक आहे आणि 2029च्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होतंय हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तोपर्यंत राहुल गांधी यांचे सुद्धा संवाद यात्रा किंवा काय हे सगळं सुद्धा त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो. परंतु सध्या मोदी आणि शाह हे मात्र घाबरलेल्या अवस्थेत आहेत. हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.